झी 24 तास एक पाऊल पुढे। महाप्रलयानंतरचा आक्रोश आम्ही आणतोय तुम्हाला केदारनाथ, रुद्रनाथ, रुद्रप्रयाग, उत्तरकाशी इथल्या सगळ्या झालेल्या विस्कळीत झालेल्या जनजीवनावरचा एक ताजा रिपोर्ट, या क्षणापर्यंतच्या घडामोडी। आज दिवसभर आम्ही या सगळ्या घटनांचा मागोवा घेत होतो। रायगडमधले पर्यटक महाप्रलयात अडकलेत, त्यांच्याशी संपर्क होत नसल्यानं त्यांचे कुटुंबीय प्रचंड काळजीत आहेत। आम्ही पोहोचलो त्यांच्यापर्यंत आणि केली त्यांची वास्तपुस्ती। आम्हाला काही संपर्क होत नाही, कुठली काय त्यांना पाहिजे ती मदत पोहोचत नाहीये। आता जवळजवळ 20 जणांना उलटी जुलाबाची साथ होतोय, कुणाला सर्दी खोकला झालाय, दम्याचा त्रास उठलाय। आता माझ्या स्वतःच्या आईला ऑक्सिजनची बॉटल त्यांनी आणलेली आहे, अशी अवस्था आहे त्याची। माझ्या वडिलांपर्यंत मला पोहोचवा, माझ्या वडिलांना मदत कर। आपलं शासन कधी जागा होईल यासाठी काय माहिती, फक्त म्हणतात प्रयत्न चालू आहेत। आम्ही जे हेल्पलाईन देतो त्यांना फोन करतो की बाबा आमचे नातेवाईक असे अडकलेले, पण त्याचं कधी आम्हाला भेटतील आणि कधी दृष्टीस पडतील असं होतंय। माझे काका काकी सर्व नातेवाईक 102 माणसं इथून खुशीखुशीने गेले होते। त्यांना आम्ही फक्त 15-20 दिवसाची दारू सगळी दिली होती, खायला दिलं होतं। पण आता असं समजतंय की एवढी वाट लागलेली आहे की आता ते आम्हाला सांगत नाहीत त्यांची खरी परिस्थिती काय आहे ती, पण आम्हाला इथून समजते सगळं टीव्हीवरून बघून वगैरे की त्यांना आता खायला सुद्धा काही राहिलेलं नाही। आम्ही पालकमंत्र्याकडे, गृहमंत्र्याकडे सगळीकडे आम्ही आमची टीम घेऊन गेलो होतो। आम्ही सांगितलं, आम्ही विनवणी केलेली आहे, पण अजून ते सगळ्यांनी हो सांगितलंय, पण अजून मदतीची हाक कुणाकडून आलेली नाही। मदत अजिबात पोहोचत नाही, तिथनं काय कॉन्टॅक्ट होत नाहीये। तिथे हाल एकदम बेकार आहे, खायचे प्यायचे पण सगळे हाल आहेत। सरकारची अजिबात मदत इथपर्यंत पोहोचलेली नाहीये। तिथे सगळ्या नातेवाईकांची तब्येत ढासळत चाललेली आहे, ऑक्सिजन कमी पडत चाललेला आहे। तिथे एक जण एकदा एक्सपायर झाला, त्यामुळे एक त्या रस्त्यावर ते सगळे आम्हाला सुखरूप घरी 108 जण गेलेले, सगळे 108 जण घरी व्यवस्थित आलेली पाहिजेत। बरोबर आहे, हे सगळे प्रवासी घरी आलेले पाहिजेत। रायगडमधल्या सर्व प्रेक्षकांना, सर्व नागरिकांना, त्यांच्या नातेवाईकांना मी एवढीच विनंती करतो की कुठल्याही प्रकारे धीर सोडू नका। तुमचा आवाज प्रशासनापर्यंत तातडीनं पोहोचवायचा मी प्रयत्न करतोय। माझ्या पीसीआरला मी मुख्यमंत्र्यांशी तातडीनं संपर्क साधायचा प्रयत्न करतोय। मुख्यमंत्री आपल्यासोबत काही क्षणात असतील याच्याकरता मी प्रयत्नशील असणार आहे। तुमच्या ज्या 2 सूचना आहेत की त्यांची माहिती कळली पाहिजे, त्याहीपेक्षा सुद्धा डेहराडून विमानतळावर त्यांना काहीतरी पैशाची सोय झाली पाहिजे, त्यांना औषधं मिळाली पाहिजेत, हे सगळं आपण मुख्यमंत्र्यांबरोबर काही मिनिटात पोहोचायचा प्रयत्न करू। माझ्या सोबत कल्याणहून धनंजय तोंडे आहेत। धनंजय तोंडे, सांगा काय परिस्थिती आहे आता? हा सर, मी धनराज तोंडे बोलतो, कल्याणवरनं, खडकवाड्यावरनं। बोला। माझे 3-4 मित्र गेलेले आहे, की विनोद कांबळे म्हणून हा माझा एक खास मित्र आहे आणि 4-5 दिवसापासून त्याची संपर्क करतोय, कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये आणि खूप अशी दुर्मिळ अशी गोष्ट इथे ऐकायला भेटल्याच्या नंतर खूप वाईट वाटतं। ते दृश्य बघितल्याच्या नंतर असं वाटतं की धनराज तोंडे, कुठेही तुमचा धीर खचू देऊ नका। मला तुम्ही सांगा, तुम्ही तुमच्या मित्रांची नावं एकदा स्पष्टपणे या चॅनलवरून सांगा, आमच्या तिथल्या प्रतिनिधींपर्यंत ती पोहोचवायचा आम्ही प्रयत्न करू, त्यांना शोधायचा प्रयत्न करू, तिथल्या हेल्पलाईनला आम्ही कळवायचा प्रयत्न करू। त्यांची नावं सांगा आणि तुम्ही शेवटचे त्यांच्याशी कधी बोलला होतात हे सुद्धा सांगा। हा, एक माझा खास मित्र म्हणजे विनोद, तर मी त्यांच्याशी दुपारी कॉन्टॅक्ट केला तेव्हा ते बोलले की आम्ही आताशी थोडंसं बद्रीनाथहून निघलो आहे, थोडं रस्त्याची थोडी व्यवस्था झालेली आहे। आणि त्याच्यानंतर मी फोन केला तर बॅटरी म्हणजे मोबाईल स्विच ऑफ सांगतो की त्यांनी सांगितलं असं होतं की तिथे लाईटचा खूप प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यामुळे तो मोबाईल चार्ज होत नाही। तर अशी म्हणजे खूप असे त्याचे नातेवाईक। धनंजय तोंडे, तुम्ही धनराज तोंडे, कुठच्याही प्रकारचा धीर गमावू नका, त्यांच्याशी संपर्क होईल। झी 24 तास आणि झी मीडियाच्या माध्यमातून त्याचा सातत्यानं आपण प्रयत्न करत राहू। आम्ही मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाशी आता संपर्कात आहोत, कदाचित काही क्षणात मुख्यमंत्री आपल्या सोबत असतील, तसाही प्रयत्न चालू आहे। माझ्या सोबत पुण्याहून आहेत पळसुले मॅडम। पळसुले मॅडम, सांगा आता काय परिस्थिती आहे? माझे नाव ज्योती पळसुले। ते लोक आर्ट ऑफ लिव्हिंगचा 22 लोकांचा ग्रुप गेला निगडीहून आणि ते लोक अडकलेले। मला सकाळी मेसेज मिळाला की त्यांनी उत्तरकाशीहून जवळजवळ 14 किलोमीटर पायी चालायला सुरुवात केली टुवर्ड्स उत्तरकाशी, कुठल्या मनोरी गावापासून। आणि फार कमी हेलिकॉप्टर्स आहेत आणि त्यांना काही हेलिकॉप्टरची सोय नाही मिळालेली आणि त्यांनी आपलं सामान घेऊन नाही चालू शकत म्हणून कुठे सामान टाकून दिलं आणि त्यांनी पायी चालायला सुरुवात केली आता। आणि पुढच्या 2 दिवसात आणखीन पाऊस व्हायची शक्यता आहे। मेधा पळसुले, बरोबर आहे, पाऊस व्हायची शक्यता नाकारता येत नाही। मला सांगा, तुम्ही शेवटचा संपर्क त्यांच्याशी कधी केलेला होता? त्यांची अवस्था काय आहे? त्यांना सरकारने काही मदत केली का? त्यांनी काही खाल्लंय का? त्यांना पाणी मिळालं का? त्यांना काही औषधं मिळालेली आहेत का?
नाही, पाणी त्यांना विकत घ्यायला लागतं, खूप महाग पडतं ते. आणि खायची अरेंजमेंट त्यांना आता गेल्या मला वाटतं काल का परवा त्यांना काहीतरी मिळालेलं आहे. बाकी त्यांना 3-4 दिवस ते लोक उपाशी होते आणि 3 ते 4 दिवस ते उपाशी होते. त्यांचं वय काय होतं? या यात्रेला गेले साधारणतः 50च्या पुढचे वगैरे असे शक्यता आहे. मेधा पळसुले, मला सांगा त्यांचं वय काय होतं? माझ्या नंदेचं वय जवळजवळ 60 वर्ष. त्यांच्या मैत्रिणी आहेत आणखीन 2 आणि 2 लहान मुलं, एक मुलगी 10वीतली आणि दुसरा मुलगा इंजिनिअरिंगचा. मेधा पळसुले, त्यांचं नाव काय आहे? नावं जरा पुन्हा एकदा सांगा. झी24 तासच्या माध्यमातून आमच्या तिथल्या प्रतिनिधींना ती ऐकू देत. तिथल्या प्रशासनाला आपण याच्या संदर्भात काही करता येते का ते बघूया. महाराष्ट्रातले अनेक मंत्री हा कार्यक्रम बघत असतील, पुण्याचे काही मंत्री असतील, पुण्याचे आमदार असतील. मी त्यांना अशी विनंती करतो की कृपया त्यांनी मेधा पळसुलेला मदत करावी. जरा कृपया एकदा नावं पुन्हा एकदा सांगा. ज्योती पळसुले, माधवी सोनवणे, पूजा कुलकर्णी, विनायक कुलकर्णी, श्रद्धा कुलकर्णी, अमित कुलकर्णी एवढे आमच्या बिल्डिंग मधनं गेलेले आहेत. तुमच्या बिल्डिंग मधनं गेले आहेत. कृपया धीर खचू देऊ नका, विश्वास बाळगा. ते नक्की सुखरूप असतील आणि ते लवकरच आपल्या संपर्कात राहतील अशाही शुभेच्छा देतो. माझ्या सोबत उत्तराखंड औरंगाबाद इथून उत्तराखंडमध्ये औरंगाबादहून गेलेले 131 भाविक आहेत. मात्र यापैकी 20 लोकांशी 131 पैकी 20 लोकांशी अजिबात संपर्क होत नसल्याची माहिती औरंगाबादचे जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी दिलेली आहे. यात परतूरचे आमदार कुमार जेथलिया यांचे स्वतःचे कुटुंबीय सुद्धा अडकलेले आहेत. त्यांच्या मदतीला जेथलिया उत्तराखंडला स्वतः गेलेले आहेत. औरंगाबाद मधल्या काही लोकांचेही नातेवाईक पुरात अडकल्याची बातमी आमच्यापर्यंत आता पोहोचते. माझे आई वडील अंबिका ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून केदारनाथ या ठिकाणी 4 धामसाठी गेलेले आहेत. त्यांचा मला शेवटचा कॉल हा 16 तारखेला संध्याकाळी तिथल्या लोकल नंबरवरून आलेला होता. पण त्यानंतर आजही अद्यापपर्यंत कोणताही त्यांचा सुखरूप असल्याचा एकही मेसेज किंवा एकही कॉल आम्हाला नाही. आपणास राज्य शासन सांगतं की आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत, पण त्यांचा कोणताही फायदा झाल्याचा आम्हाला आजपर्यंत दिसत नाही. औरंगाबादच्या सर्व प्रेक्षकांना ज्यांचे नातेवाईक त्या ठिकाणी गेले आहेत त्यांना मी एकच विनंती करतो की कृपया धीर खचू देऊ नका, व्यवस्थेवर विश्वास बाळगा. नक्की आपले नातेवाईक सुखरूप असतील. आत्ता तिथल्या परिस्थितीमुळे त्यांच्याशी संपर्क होत नसेल, कृपया आम्हाला फोन करून त्यांची नावं कळवा. आमचे प्रतिनिधी त्या भागात पोहोचलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून प्रशासनापर्यंत आपण काही होतंय का बघूया. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाशी मी सतत संपर्कात आहे, त्यांनाही काही क्षणात आपण घ्यायचा प्रयत्न करू. झी 24 तास, एक पाऊल पुढे.